नमस्कार, बेस्ट मातृत्व यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रियंका तुमचं स्वागत करते. थंडीमध्ये स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला असेल तर आपली ही झटपट रेसिपी नक्की ट्राय करा. आज आपण बनवूया डाळ खिचडी. खिचडीसाठी आपण 1 वाटी तांदूळ आणि 1.5 वाटी तुरीची डाळ घेतली आहे. डाळ आणि तांदूळ एकत्र धुवून कुकरमध्ये ॲड करा आणि त्यामध्ये 4 ग्लास पाणी ॲड करा. सोबतच अर्धा चमचा हळद ॲड करायची आणि कुकरचं झाकण लावून 4 शिट्ट्या घ्यायच्या. कुकरची शिट्टी होईपर्यंत कांदा, मिरची आणि टमाटर आपण चिरून घेऊया. 3-4 पाकळ्या लसूण फोडणीसाठी चिरून घ्या आणि मुठभर कोथिंबीरही चिरा. आपले डाळ तांदूळ शिजून झाले. चला आता आपण फोडणी करूया. गॅसवर कढई गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये 2 चमचे तेल ॲड करा. डाळ आणि तांदूळ चमच्याने व्यवस्थित एकत्र करा. तेल चांगलं गरम झालं की जिरे मोहरीची फोडणी करा. त्यानंतर चिमूटभर हिंग टाका. मोहरी आणि जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये कट केलेला लसूण ॲड करा. आता आपण यामध्ये 4 ते 5 पाने कढीपत्ता ॲड करूया आणि त्यासोबत बारीक कट केलेला कांदाही ॲड करूया. कांदा चांगला परतला की त्यामध्ये बारीक कट केलेली मिरची ॲड करायची. सगळ्यात शेवटी बारीक कट केलेला टमाटर ॲड करायचा आणि छान असं परतून घ्यायचं. आता आपण यामध्ये मसाले ॲड करूया. चमचाभर मिरची पावडर, चमचाभर धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला ॲड करा. तेल सुटेपर्यंत एकत्र छान असं परतून घ्या. आता आपण या ठिकाणी शिजवलेला डाळ तांदूळ ॲड करूया. खिचडी तुम्हाला थोडीशी पातळ हवी असेल तर थोडंसं गरम पाणी ॲड करा. खिचडीला चांगली उकळी आली की त्यामध्ये चमचाभर साजूक तूप ॲड करायचं. सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ आणि बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करायची. आपली झटपट डाळ खिचडी तयार. गरमागरम खिचडीसोबत मस्त कुरकुरीत पापड आणि चटपटीत लोणचं घ्या. रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर बाय.